तुमची जर धनुरास असेल ना तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळींनो काळजाचा ठोका रोखून धरा आणि डोळ्यात तेल घालून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कालचक्राच्या गर्भपात एक असा महाविस्फोट घडतोय ज्याचा थेट संबंध तुमच्या अस्तित्वाशी आहे. होय, धनुराशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या पाठीमागे नेमका कोणता तांत्रिक खेळ चाललाय आणि तुमच्या नशिबाचा, बुद्धिबळाचा डाव कसा पलटी होणार आहे हे आज उघड होणार आहे. आता तुमचे कान आणि डोळे दोन्ही उघडे ठेवा, कारण या आठवड्यात खुद ब्रह्मांड तुमच्यासाठी विनंत आहे. एक असे देवी चक्र ज्यातून सुटणं तर सोडाच, पण त्याचे संकेत ओळखले तर तुमचं नशीब एखाद्या राजासारखं एका रात्रीत पालटणार आहे. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्ण संधी कायमची गमावून बसाल. कारण या आठवड्यात विश्व तुम्हाला असे अत्यंत गुप्त आणि रहस्यमय संकेत देणार आहे, ज्यांना जर तुम्ही वेळेत ओळखलं तर गरिबी आणि संकटाचे सगळे पोलादे कुलूप कायमचे तुटून पडतील. इतकंच नाही तर तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर एक असे अनपेक्षित वादळ व्यक्तीचा थरथरक प्रवेश होणार आहे, जो तुमच्या पूर्ण आयुष्याचा पुढचा सुवर्ण अध्याय स्वतःच्या हाताने लिहून काढेल. हा एखादा सामान्य व्यक्ती नसेल तर तुमच्या पूर्व पुण्याईनी आलेला नशिबाचा विधाता बनून तो तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्यासाठी प्रगतीचे असे मार्ग खुले करील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुमच्या घराच्या उंबरठ्यामध्ये पाऊल ठेवताच या व्यक्तीच्या ऊर्जेमुळे तुमच्या घरातील नकर्मक कायमची जळून खाक होईल. गेल्या अनेक महिन्यापासून जोडणे एखाद्या अदृश्य साखळीने, काळ्या जादूने किंवा नशिबाच्या अवकृपेने तुमची जी ऊर्जा, तुमचे जे भाग्य जकडून ठेवलं होतं, ती अडकलेली ऊर्जा आता एखाद्या ज्वालामुखीच्या महाविस्फोटासारखी अचानक मुक्त होण्याचे संकेत मिळत आहेत. या देवी ऊर्जेचा प्रभाव इतका शक्तिशाली भयानक असेल की तुमच्या मनातील सगळी मरगळ, सगळी निराशा क्षणार्थ भस्मात होईल आणि तुमच्या एका नव्या उपाशी सिंहाची ताकद संचारेल. पण थांबा, हा काळ जितका चमत्कारी अद्भुत आहे मंडळींनो, हा जितका चमत्कारी अद्भुत आहे ना, तितकाच तो एका धारदार तलवारीच्या थारासारखा तीक्ष्ण आहे. कारण तुमच्या एका अत्यंत छोट्या, साध्या आणि किरकोळ वाटणाऱ्या निर्णयांवर तुमची पुढील संपूर्ण 6 महिन्याचे भविष्य, तुमची आर्थिक तिजोरी आणि तुमचे 7 पिढ्यांचे प्रतिष्ठा अवलंबून असणार आहे. म्हणूनच कोणताही निर्णय घेताना उतवळेपणा न करता शांतपणे, शांत डोक्याने आणि काळाची बदलती पावले ओळखूनच तुम्हाला प्रत्येक पाऊल टाकावे लागेल. कारण एक छोटीशी चूक तुम्हाला पुन्हा शून्यावर आणू शकते. तुमच्या डोळ्यासमोर अगदी तुमच्या नाकाखाली एक अशी अघटित घडणार आहे जी सुरुवातीला अत्यंत साधी, निरुपयोगी किंवा रोजच्या सारखी किरकोळ वाटेल, पण लिहून ठेवा, त्याचा विनाशमक आणि सकर्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर इतका मोठा आणि प्रचंड असेल की तुम्ही स्वतः थक्क होऊन देवाच्या न्यायव्यवस्थेसमोर नतमस्तक व्हाल. तुमच्या शत्रूची, तुमच्या ज्या विरुद्ध रचलेले कारस्थान आता त्यांच्यावरच उलटणार आहे. भूतकाळाच्या अंधारात अनेक वर्षापूर्वी अडकलेले एक असं जुनं, भयंकर आणि रहस्यमय गुपित अचानक तुमच्यासमोर उघड होईल, ज्याने आजवर तुम्हाला अनेक रात्री रडवायला लावलं होतं, तुम्हाला मानसिक छळ दिला होता आणि या गुप्तांचा उलगडा होताच तुमच्या मनातील अनेक अनुत्तर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एखाद्या झटक्यात मिळतील आणि डोक्यावरून हिमालयासारखा मोठा भार हलका होईल. ज्या गोष्टीला तुम्ही आजवर कवडीमोल समजत होता, त्या स्वतःच्या गुप्त गुणांकडे तुम्ही नेहमी दुर्लक्ष केलं, जिला आपली कमजोरी मनात होती, ती दुर्लक्षित गोष्टी या ठिकाणी या काळात तुमची सर्वात मोठी ताकद, तुमचं सर्वात मोठं ब्रह्मवस्त्र ठरणार आहे. पण थांबा, नशिबाचे भव्य, अथंग आणि हिऱ्याने भरलेले दार उघडण्यापूर्वी हे विश्व, हे ब्रह्मांड तुमची सर्वात मोठी आणि कडक संयमाची परीक्षा घेणार आहे. कारण राजाचे आसन देण्यापूर्वी विधाता तुमची लायकी तपासत असतो. सुरुवातीला बनलेले काम बिघडतील, काही लोक तुम्हाला विनाकारण डवसण्याचा, तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न पुरेपूर करतील, पण तुमचा हाच थंड संयम तुम्हाला या देवी परीक्षेत 100% विजयी बनवणार आहे आणि शत्रूंना धुळीच मिळवणार आहे. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचे निरीक्षण केले तर सध्या तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात 2 वेगवेगळ्या अत्यंत शक्तिशाली ऊर्जेचा भयंकर संघर्ष सुरू आहे. एक बाजू तुम्हाला जुन्याच अपयशाचे दलदलीत उडत आहे, दुसरी बाजू तुम्हाला यशाच्या
गगनचुंबी शिखराकडे नेत आहे. अशा वेळी योग्य बाजू निवडणं तुमच्या अस्तित्वासाठी अत्यंत निर्णायक ठरेल. या महासंघर्षाच्या दरम्यान एका अशा अद्भुत आणि अकल्पनीय योगामध्ये एक मोठी सुवर्ण संधी दडली असेल, जी संधी जर तुम्ही योग्य क्षणी पकडली तर तुमचे नवीन 360 अशांत फिरून जाईल आणि गरिबी तुमच्या उंबरठ्यावर कायमची गाशा गुंढळून पडेल. मंडळींनो, कर्माचा हिशोब खूप कडक आणि अचूक असतो. धनुराशीच्या लोकांना तिथे कोणतीही विलक्षबाजी चालत नाही आणि आता तुमचे कर्माचे जुने हिशोब पूर्ण होण्याची, म्हणजेच की तुम्ही भूतकाळातील घेतलेले आतोनात कष्ट, गाळलेला घाम, सहन केलेले अपमान आणि लोकांनी केलेली फसवणूक याचे फळ स्वतः विधाता व्याजासह तुमच्या पदरात टाकण्याची वेळ आले. तुमच्या नावाशी संबंधित एक असा शुभ संकेत, कोर्टाचा एखादा प्रलंबित निकाल, जमिनीचा जुना वाद किंवा बँकेची नोटीस तुमच्यासाठी अनपेक्षित आणि प्रचंड मोठा धनलाभ घेऊन येईल, ज्यामुळे तुमची अनेक वर्षाची आर्थिक कोंडी एका रात्रीत फुटेल आणि पैशाचा पाऊस पडेल. ज्या व्यक्तीला तुम्ही आजवर पूर्णपणे नाकारलं होतं, शत्रू मानलं होतं किंवा ज्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं होतं, तीच व्यक्ती संकट समयी तुमच्यासाठी देवाचा दूत बनून, ढाल बनून म्हणून उभी राहील आणि तुमच्या आयुष्यात एक अत्यंत निर्णायक आणि चमत्कारी भूमिका निभावेल. या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट काळ्या दगडावरची रेख म्हणून मनावर कोरून ठेवा. जेव्हा विरोधक तुमच्यावर शब्दाचे वार करतील वारे, तेव्हा योग्य वेळी घातलेले कोणताही पाऊस किंवा मोहन, तुमच्या भयंकर शांतता हीच तुमची सर्वात मोठी संरक्षण आणि सर्वात शक्तिशाली शस्त्र चढेल. कारण तुमची शांतता समोरच्याला वेड करून सोडेल. जर एखादा जुना रास्ता, एखादी जुनी नोकरी, तुमच्या तोट्यात चाललेला व्यवसाय किंवा एखादं खोटं स्वार्थी नातं या काळात कायमचं तुटत असेल, एखादा दरवाजा कायमचा बंद होत असेल, तर देवाच्या नावावर अजिबात रडू नका. कारण तो सडलेला दरवाजा बंद झाल्याशिवाय ब्रह्मांड तुमच्यासाठी त्याहून 10 पटीने मोठा भव्य आणि सोन्याचा दरवाजा उघडू शकत नाही. त्याचबरोबर मंडळींनो, अजूनही तुम्ही आपला व्हिडिओ पाहत असाल तर अजूनही कमेंट केली नसेल तर आत्ता लगेच कमेंट करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. ग्रहांची चाल आज ओरडून सांगत आहे की आकाश मंडळातील ग्रहस्थिती तुमच्या लपलेल्या सुप्त क्षमतेला, तुमच्यातील आपट कलेला आणि हुकामी नेतृत्वाला जगासमोर आणण्यासाठी पूर्णपणे अनुकूल झाले. आता तुम्हाला मागे हटून चालणार नाही. कारण आता नाही तर कधीच नाही. तुमच्या डोळ्यावर बांधलेली अंधश्रद्धेची आणि भ्रमाची पट्टी आता निसर्ग स्वतः ओढून काढणार आहे. तुमच्या आयुष्यातील एक खूप मोठा आणि भयंकर भ्रम आता तुटणार आहे असून तुमच्या सोबत राहून तुमच्याच पाठीत खंजीर खुपासणं असणाऱ्या खऱ्या खोट्या लोकांचे चेहरे आणि सत्य तुम्हाला लख प्रकाशासारखे स्पष्ट दिसू लागेल. या कपटी नात्यांचे मुखवटे गळून पडल्यामुळे तुम्ही भविष्यात होणाऱ्या एका अतिशय मोठ्या आर्थिक आणि मानसिक फसवणुकीतून स्वतःला कायमचे सुरक्षित करू शकाल. कुंडलीत निर्माण झालेला हा महाशुभ योग, हा कुबेर योग तुमच्या आर्थिक उत्पन्नात आणि सामाजिक स्थानात अशी काही अनपेक्षित वाढ घडून आणेल की समाजात तुमचे वजन कमलीचे वाढेल. जे लोक कालपर्यंत तुमची किंमत करतच नव्हते, तेच आज तुमचे पाय धरतील आणि तुमच्या नावाची दहशत निर्माण होईल. या सर्व चमत्काराच्या मागे केवळ तुमचे नशीब नाही तर तुमचे आध्यात्मिक संकेत, तुमची कुलदेवतेची शक्ती आणि तुम्ही केलेली योग्य कृती याचा एकत्र परिणाम असेल, ज्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देवाच्या कृपेने अगदी सहज शक्य होतील. तुमच्या घरात अचानक एक असा देवी चमत्कार घडेल जो तुमच्या कुटुंबाचे भाग्य बदलून टाकेल. या संपूर्ण अद्भुत थरार आणि ऐतिहासिक काळाचा थेट म्हणजेच की शेवट एका अशा रहस्यमय आणि अकाल्पनीय वळणावर होईल, ज्यामुळे तुमच्या पुढील अनेक वर्षाचा दिशा आणि दशा पूर्णपणे बदलून जाईल. हा काळ संपताना तुम्ही स्वतःला एक असा समृद्ध, सुरक्षित आणि सुवर्ण सिंहासनावर पाहाल जिथून तुमच्या आयुष्याचा एक नवा सुवर्ण इतिहास सुरू होईल. आणि हे जग तुमच्या अपाठ्याशाकडे, मंडळींनो, हे जग तुमचं अपाठशाकडे केवळ तोंडात बोटं घालून पाहतच राहतील. तुमची स्वामी भक्ती, वर्ष प्रामाणिक कष्ट तुम्हाला या ब्रह्मांडात अजय बनवणार आहेत. त्यामुळे आता उठण्याची आणि आपले साम्राज्य मिळवण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला ही माहिती आणि विश्वाचे संकेत आवडले असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला मात्र विसरू नका. धनु राशीच्या जातकांनो, ताईंनो, दादांनो,
हा व्हिडिओ शेवटी कर्जाचा ठोका रोखून धरा, कारण तुमच्या आयुष्यातली गरिबी आणि संकटाचे पोलादे कुलूप कायमचे तोडण्यासाठी मी तुम्हाला एक असा चमत्कारी रोज सकाळचा महाउपाय सांगणार आहे. जो उपाय तुम्ही प्रत्येक धनुराशीच्या व्यक्तीला माहिती तर नक्कीच आहे, पण आजवर तुम्ही तो कधी नियमितपणे केलाच नाही. हा तोडगा, हा उपाय तुमच्या राशीचा स्वामी असलेला खुद विधाता म्हणजेच की गुरुग्रहाला जागृत करणार आहे. रोज सकाळी तुमची अंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या किंवा पितळाच्या छोट्या पात्रात म्हणजेच की छोट्या तांब्यात स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर शुद्ध हळद टाका. त्यानंतर तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात, ज्याला आपण देवाचा कोपरा किंवा ईशान्य दिशा म्हणतो, तोंड करून उभे राहा आणि ते हळदीचं पाणी तुमच्या उजव्या हाताच्या बोटाने घरातील मुख्य उंबरठ्यावर आणि ईशान्य कोपऱ्यात व्यवस्थित शिंपडा. उरलेलं पाणी तुळशीला किंवा घरातल्या कोणत्याही मोठ्या झाडावर अर्पण करा. धनुराशीच्या मंडळींनो, हा छोटासा सकाळचा विधी, हा उपाय तुमच्या घरातील तांत्रिक बाधा, नकर्मक आणि नशिबाचे अवकृपा एका झटक्यात जळून खाक करेल आणि बंद झालेले सोन्याचे महादरवाजे तुमच्यासाठी उघडेल. आणि अशा अत्यंत रहस्यमय, अचूक आणि प्रभावी महाभविष्यवाणीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून येणारा पुढचा कोणताही मोठा व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही. धन्यवाद. तुमचा आगामी काळ सुखाचा आणि अत्यंत समृद्धीचा जावं ही स्वामींच्या चरणी आणि गुरुदत्तांच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळींनो, तुम्हाला हा खरोखर व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळींनो, कमेंट अजूनही नसेल केली तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला मात्र विसरू नका. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व धनुराशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्त दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्त. आदेश.